गंगाराम मवाळ हे म्हैस पाहण्याकरता गेले. कुठे त्यांची म्हैस हरवली आणि भंडाऱ्या डोंगरावर त्या ठिकाणी तुकोबाराय नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करत असताना तुकोबारायांचं भजन चाललं होतं बरं का. आणि भजन चालत असताना नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे असं त्या ठिकाणी तुकोबारायांचं नामस्मरण चाललं. आणि नामस्मरण चालू असताना गंगाराम मावळ म्हणतात, ओ बाबा थांबा, काय एक विचारू का? तुकोबारांना आनंद झाला. कशाचा? कोणीतरी विचारायला आला की देवाच्या बाबतीत विचारणार. आनंद झाला, प्रेमाला गारवा फुटला. पण ते काय म्हणतात, आमची म्हैस पाहिली का तुम्ही? काय पाहिली का? आता तुकोबाराय म्हणले, एवढं गाव सोडून इथं भंडाऱ्या डोंगरावर आलो आणि म्हैस पाहण्याकरता तू इथं बसलो का? मी तुझी म्हैस सांभाळायला बसलो का? परंतु त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणाले, अरे गंगाराम, हा जो देह आहे, हा जो देह आहे, हा म्हैस पाहण्याकरता मनुष्य जन्म नाही बर का. मनुष्य जन्म आहे तो त्या ठिकाणी उद्धार व्हावा, उद्धाराचं साधन आहे मनुष्य जन्म. म्हैस पाहण्यासाठी सुद्धा थोडी सुद्धा त्या ठिकाणी मनुष्य देह दिला. परंतु तुकोबाराय म्हणाले, अरे पण तुला तू एवढं विचारतो, पण तुझी जी म्हैस आहे ती कुठं आहे? तुझ्या गोठ्यात बांधलेली. कुठं बांधलेली? गोठ्यात बांधली. जा, म्हैस घरी तुझी आहे, गोठ्यात बांधलेली. परंतु त्यांना त्या ठिकाणी थोडं मनाला त्या ठिकाणी रुचलं बर का. आणि थोडं रुचल्यामुळे अंतःकरणाला त्यांच्या शब्द लागले. साधूचे शब्द होते बरं का. म्हणून साधू कसे असतात? साच आणि मवाळ मिथले जैसे रसात, शब्द जैसे कोल्लोल अमृताचे. संत महात्म्याचे जे शब्द असतात ते कसे अमृतासारखे थेट हृदयापर्यंत पोहोचतात. त्यांची जीवनामध्ये तपत आहे बर का. संतांचे शब्द हे महत्वाचे. म्हणून संतांच्या शब्दामध्ये, वाणीमध्ये त्या ठिकाणी काय आहे? ताकद आहे. म्हणून तसंच त्या ठिकाणी म्हटले. आणि गंगाराम मावार घरी गेले. आणि घरी विचारल्यानंतर घरचे जण विचारू लागले, म्हैस सापडली का? हो म्हणे, सापडली म्हैस, गोठ्यात बांधलेली. बरोबर. आणि गोठ्यात बांधलेले आहे. गंगाराम मावाळ कुठे गेले? गोठ्यामध्ये गेले. पाहता तर म्हैस बांधलेली. आणि म्हैस त्या ठिकाणी बांधलेली आहे. आणि म्हैस त्या ठिकाणी सोडून आणले. घरचे सर्व आनंदी झाले. परंतु त्यांनी विचार केला मनाला की ज्या महात्म्याने तिथून बसून या ठिकाणी म्हैस सांगितली, म्हणून यांचा जर आपल्या जीवनावर जर उपदेश जर झाला तर आपल्या जीवनाचं काय होईल? कल्याण. आणि जीवनाला त्या ठिकाणी मनाला उपदेश लागला, मनाला शब्द लागले. आणि लगेच त्या ठिकाणी तुकोबारायांकडे गेले. आणि तुकोबारायांचा अनुग्रह घेतला. आणि अनुग्रह घेऊन त्या ठिकाणी 14 टाळकऱ्यांपैकी एक त्या ठिकाणी गंगाराम मावळ काय झाले? टाळकरी झाले. हे संत महात्म्यांची काय आहे? कृपा आहे. विठ्ठल असे असणारे संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. संतांच्या समागमात आला. कोणत्या प्रकारे आला? म्हैस पाहण्या. कुठं आला? म्हैस पाहण्याकरता. तर त्या ठिकाणी आपणासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ तयार. संत महात्म्याच्या संबंधात आला, तो म्हैस पाहण्याकरता आला, तरी सुद्धा त्याला काय त्या ठिकाणी संतत्व पदवी ही प्राप्त झाली. म्हणून संतांचा समागम धरावा, तो उपयोगाला येणार बर का. गुळ शेंगदाणे पहा, गुळ बर का. शेंगदाण्याने जर गुळाची संगत जर केली तर काय होतं? लाडू तयार होतो, गुळपट्टी तयार होती. काय होती? गुळपट्टी तयार होती. हा चिक्की तयार होती, गुळ लाडू तयार होतात बर का. त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी काही सुद्धा त्या ठिकाणी तयार होत बर का. तो कार्याच्या प्रसाद मध्ये जर आला तर त्याचा काय होतो? प्रसाद होतो बर का. म्हणून एवढं त्या ठिकाणी काय आहे? माऊलींच्या मंदिरामध्ये सुद्धा संध्याकाळच्या टायमाला शेज आरती झाल्यानंतर काय देतात? शेंगदाणे देतात. तो प्रसाद म्हणून देतात. आणि त्या शेंगदाण्याने ठरवलं की आपल्याला त्या ठिकाणी गुळाच्या संगतीत जायचं नाही. कुठं जायचं? दारूच्या संगतीत. त्याचं काय झालं रे? दारूच्या संगतीत गेल्यावर हा चकना. अरे बर का. संगत बदलली. कोण?
ढेकणाच्या संगे हिरागो भंगारा ढेकणाच्या संगे हिरागो ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. अगदी उत्कृष्ट. घन जर मारला तर तो हिरा ऐरणीत जातो, फुटत नाही. पण असाच ढेकणाचा जो हिरा जो आहे तो कोणाच्या संगतीत आला? ढेकणाच्या संगतीमध्ये आला. त्याचा काय झाला? 2 तुकडे झाले, 2 तुकडे. म्हणून असं सुद्धा माणूस सुद्धा त्या ठिकाणी चांगल्याच्या संगतीत गेला तर जीवनाचं काय होईल? उत्थान होईल. आणि तो जर ते एखाद्या वाईटाच्या संगतीमध्ये आला तर त्याची बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून ढेकणाच्या संगतीने तो काय झाला? हिरा सुद्धा खराब झाला. असे असणारे पुन्हा परत त्या ठिकाणी एक तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी पुरावा देईल बरी का. असे असणारे गौरंग महाप्रभू, पंजाबचे गौरंग महाप्रभू, यांच्या संगतीमध्ये एक यवन आला, मुसलमान. मुसलमान जातीचा आला. आणि मुसलमान जातीचा आला असताना मुसलमान जातीचा आला आणि तो त्यांच्या संतांच्या संगतीमध्ये आला तर राम नाम त्या ठिकाणी काय करू लागला? स्मरण करू लागला. आणि स्मरण करत असताना गौरंग महाप्रभू महान संत होते पंजाबचे. आणि स्मरण करत असताना एक वेळेला काय झालं? त्याचं काही खपलं नाही बरं का. मंडळीला काही खपलं नाही त्यांचं, कोणाच्या? त्यांच्या समाजाच्या लोकांना बरं का. मुसलमानांना काही खपलं नाही. मग तिथं सुद्धा एक हरिदास होते म्हणून त्यांचं नाव ठेवलं होतं यवन हरिदास. आणि यवन हरिदास ठेवलं असताना यवन हरिदास त्या संतांच्या संगतीमध्ये आले. आणि संतांच्या संगतीमध्ये आले असताना त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी नामस्मरण करू लागले बरं का. आणि नामस्मरण करत असताना असे बरेचसे दिवस झाले बरं का. ते खपलं नाही. आणि त्यांनी काय केलं? आपल्या काजीकडे त्यांची काय केली? तक्रार केली. हा आपल्या जातीचा असून अल्लाचं नाव न घेता त्या ठिकाणी रामप्रभूचं नाव घेतो, याला त्या ठिकाणी शिक्षा करा असं सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं आता याला त्या ठिकाणी शिक्षा द्यायची. बरं, शिक्षा दिलेली आहे, त्याला मारलेलं आहे. आणि मारलेला असून तरी सुद्धा तो त्या ठिकाणी नामस्मरण काही सोडायला तयार नाही. मारलेला आहे, भरपूर मारलेला आहे. पहिल्यांदा मारलं, तदनंतर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलं? मारलं आणि नदीत त्या ठिकाणी काय केलं? फेकून दिलं. आणि फेकून दिल्यानंतर त्या ठिकाणी पहा, देव तारीखा लागून मारी. देव ज्याला तारतो, जिसको राखे साकी उसको न मार सके कोई. ज्याला देव तारतो त्याला कोणीच मारू शकत नाही. हे पहा, तुम्हाला सांगू का, बंधे एकीकडे गेले चालतात, पण एक त्या ठिकाणी काय पाहिजेत? आपल्याकडून पाहिजे. बंधे त्या ठिकाणी काय आहे? आपल्या ज्या स्त्रीचं लग्न झालेले बंधे, सासू सासरे देर भावजाई ननद जे असेल ते बंधे एकीकडे गेले चालतात, पण एकटा नवरा आपल्याकडून पाहिजे. काय माहिती तुमचं खरं आहे का? हा, हे आप काय म्हणतात ना, हेच आमच्याकडून नाही, हे नाही ना, हेच बरोबर नाही ना, लोकांना म्हणून काय फायदा? हा, मी घरी गेलो तर आमची म्हणत असतात घरची बरं का, लोकांचं पाव तर नवल येत, हे माय धोत्र गेलो सांगते मी पॅन्ट घाल, पण काही पॅन्ट घालत नाही बरं का, धोतरच घालो नाही. बरं तुम्ही म्हणसान एवढं पांगेल काय, लय चांगलंय, मग एवढं पांगेल नाही बरं का. म्हणून त्याचप्रमाणे असो विठ्ठल विठ्ठल म्हणून
असे त्या ठिकाणी ते नामस्मरण करत होते. कोण? यवन हरिदास. आणि नामस्मरण करत असताना बरंच त्या ठिकाणी काय झालं, नामस्मरण झालं आणि एक त्या ठिकाणी त्यांना नदीत फेकलेलं आहे. आणि नदीत फेकलं असताना त्याने जाळं टाकलेलं होतं आणि जाळ्यात टाकले असताना हे यवन हरिदास त्या जाळ्यामध्ये अटकले आणि त्यांनी पुन्हा परत बाहेर काढून आणले आणि त्यांना सर्व व्यवस्थित केलं. आणि ते लोक काजीकडे गेले आणि तुम्हाला माहित आहे का, आम्ही त्याला मारून टाकलं, आम्ही मारलेलं आहे आणि नदीत फेकून दिलं. तो काजी म्हणू लागला, आताच सकाळच्या बातमी आहे की ते आताच त्या ठिकाणी आश्रमात आले. बरं का. आणि असं म्हटल्यानंतर आश्रमामध्ये आलेले आहेत आणि त्यांना पुन्हा परत त्या ठिकाणी राग आला. मग आता करायचं काय? मग त्यांनी काय केलं, एक वेश्या पाठवली, विरांगना नावाची वेश्या पाठवली. कोणाकडे? त्या यवन हरिदासाकडे. त्या वेश्येला सांगितलं, तुझ्याकडे एकच काम की याला त्या ठिकाणी काय करायचं, हे करायचं, त्याला त्या ठिकाणी त्याचं जे संतत्व आहे ते घालवायचं. आणि त्या वेश्येने ते केलेलं आहे. सकाळीच उठली आणि ती कुठे गेली, यवन हरिदासाची गेली. यवन हरिदासाचं त्या ठिकाणी राम 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 त्या ठिकाणी काय चालू होतं, नामस्मरण. आणि राम राम त्या ठिकाणी नामस्मरण चालत असताना यवन हरिदासाचं ते चालू होतं. आणि गौरंग महाप्रभूचे त्या ठिकाणी ते एक महान शिष्य होते. संतांचा सहवास सांगतो मी, संतांचा सहवास ऐका तुम्ही. आणि असं असताना बरेच त्या ठिकाणी चालूच होतं. आणि बरेचसे चालू असताना यवन हरिदासाकडे गेली, काम वासनेने गेलेली. कोण? विरांगना. आणि काम वासनेने गेले असताना म्हणू लागली, यवन हरिदास, माझी इच्छा आहे तुमच्या सोबत काम क्रीडा करण्याची. यवन हरिदास म्हणू लागले, पण माझी एक अट आहे, तू राम नामस्मरण कर, मी तुझ्या संगे काम वासना करायला तयार आहे. आणि असे असताना पण माझी एक अट आहे, काय? माझं नामस्मरण झाल्याशिवाय मी तुझ्यासोबत काम क्रीडा त्या ठिकाणी करू शकत नाही. बरं का. पहिल्या दिवशी आलेली सकाळी, आता त्यांचा नित्य नेमच होता, आपल्या सारखा थोडी नेम होता त्यांचा. बरं का. म्हणजे बस्या वाजल्या की खडखड खडखड बस्या वाजल्या की चहाचं, आपण हरिपाठ जरी म्हणत असलो तरी सुद्धा देवाची दारी भक्षणवरी निमुक्ती दारी सदेले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे करणा कोण करी असुने तुमचारे जीवा वेदशास्त्र बारी बाई सदा. त्याच्यात लागण ठेव. वेददान सायसर करणा ड्रायपुरण हरसिका धेमन धन्यनुदा देशिकानंदा वायवर्त कथा संधी मार्ग. त्याच्यात चहा पत्ती टाक. आपल्यासारखं होतं का? नाही. म्हणजे सर्व देव देवळात आणि चित खेटरात. बरं का. म्हणून त्यांचं तसं नव्हतं. त्यांचं त्या ठिकाणी नित्य हरिनाम, त्या ठिकाणी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी, त्यांचा नित्यनेम होता. आणि नित्यनेम करत असताना यवन हरिदास त्या ठिकाणी काय करत होते, नित्यच त्या ठिकाणी नेम करत होते. आणि पहिल्या दिवशी आली, दिवस थांबली, कंटाळली, म्हणलं इथं काही थांबायला पुरत नाही, पुन्हा परत वापस. दुसऱ्या दिवशी उद्या त्या ठिकाणी कसे आहे, तिला वाटलं की आपण थोडं लवकर येऊ, उशिरा येऊ, म्हणजे यांचा जो नित्यनेम आहे तो आटकून जाईल, मग यांना आपल्याला भेटायला वेळ मिळेल. मग ती त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी उशिरा आलेली. दुसऱ्या दिवशी तसं थांब, माझा नित्यनेम राहिला. ती आली की यांचा नित्यनेम चालू. असे 3 दिवस गेले. आणि 3 दिवस गेले असताना त्या ठिकाणी 3 दिवस झालेले. 4थ्या दिवशी आली. आणि 4थ्या दिवशी आले असताना भगवंताने तिच्या हृदयामध्ये काय केला, वास केला. विरंगने, आतापर्यंत तुझं जीवन हे भ्रष्ट जीवन करण्यात गेलं, परंतु एका साधूची परीक्षा घेते. विरंगने, काहीतरी विचार कर. आतापर्यंत तू जीवन वांग मार्गाने घातलेलं आहे, आता तरी जीवन तू सत्य मार्गाने घाल. असं म्हटल्यानंतर भगवंताने तिच्या हृदयामध्ये वास केला आहे. आणि भगवंताने तिच्या हृदयामध्ये वास केल्यानंतर तिची बुद्धी बदलली. म्हणून ती विरंगना जी वेश्या आहे ती आज महान साध्वी झालेली, महान संत झालेली. बर का. व्हावे त्याचे द्वारे स्वानयाचे, व्हावे त्याचे द्वारे स्वानयाचे, व्हावे त्याचे द्वारे स्वानयाचे. संत समाज में भागी परी, संत समाज में भागी परी, संत समाज में भागी परी. व्हावे त्याचे द्वारे स्वानयाचे, व्हावे त्याचे द्वारे स्वानयाचे, व्हावे त्याचे द्वारे
उत्तमे एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. म्हणून संतांच्या दारामध्ये व्हा, म्हणून कुठल्याही प्रकारे म्हणजे कोणत्याही द्वारे संतांचा समागम करा, तो उपयोगाला येणार. विरंगना वेश्या ही कोणत्या भावनेने आली होती? कोणत्या भावनेने आली होती? काम वासनेच्या भावनाने आली होती. कोणती भावना काय होती तिची? काम वासनेची भावना होती. तरी सुद्धा संतांच्या समागमामध्ये काय झाली? तिचा बदल झाला, तिचा उद्धार झाला. म्हणून व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. संत महात्म्यांच्या दरबारामध्ये तुम्ही कुत्रा जरी बनले तरी सुद्धा तुमचं काय आहे? उद्धार. असा उद्धार कुणाचा झाला? देवा असा उद्धार झाला. तर एका त्या ठिकाणी धर्मराजासोबत त्या ठिकाणी निज धामाला जाताना एक पुत्र होता बर का. शेवटच्या कालामध्ये महाभारत झालेलं आहे आणि पांडव त्या ठिकाणी निज धामाला चाललेले आहेत. प्रथमतः त्या ठिकाणी द्रौपदी पडली. द्रौपदी कोणत्या कारणाने पडली? तिला त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी कारणे, बहुविस्तार त्या ठिकाणी करत नाही, अगदी थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. अगदी हा वेळ अगदी हा कमी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जी वीरांगना जी वेश्या आहे, म्हणून त्या ठिकाणी धर्मराजासोबत त्या ठिकाणी कुत्र त्या ठिकाणी गेलेले आहे बरे का. आणि धर्मराजासोबत कुत्र गेलं असताना द्रौपदी सुद्धा पडलेले, नकुल सहदेव त्या ठिकाणी पडलेले आहेत. नकुल सहदेव सुद्धा पडून भीमदादा सुद्धा पडलेले आहेत. त्या ठिकाणी अर्जुन सुद्धा पडलेले आहेत. आणि यमदेव त्यांना नेण्याकरता आले. आणि यमदेव नेण्याकरता आले. यमदेव नेण्याकरता आले असताना धर्मराजा चला बसा विमानात तुम्हाला या ठिकाणी विमान नेण्याकरता आले. कारण की तुम्ही जीवनभर त्या ठिकाणी काय केला? धर्म त्या ठिकाणी केला, धर्मानं वागले. आणि धर्मानं वागले असताना तुम्हाला हे विमान नेण्याकरता आले. धर्मराजा विमानामध्ये बसलेले, पुत्र सुद्धा बसलेले. परंतु तो त्या ठिकाणी म्हणू लागले यमदेव नाही, फक्त तुम्ही बसू शकता, पुत्र तुमच्या सोबत येणार, पुत्र येणार नाही. आम्हाला तुमचं विमान नको, आम्हाला तुमची गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. त्यावेळेस त्या ठिकाणी धर्मराजा उभे राहिले. खरंच तू धर्माने वागला म्हणून त्या कुत्र्याला सुद्धा त्या ठिकाणी काय न्यावं लागलं? संग न्यावं लागलं. म्हणून व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. म्हणून तेथे राम नाम होईल श्रवण नाम उच्चिष्टाचे. संतांच्या दारामध्ये जर आपण त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी नामस्मरण घडल्याशिवाय. कारण संत महात्मे त्या ठिकाणी काय आहे? संत महात्मे जे आहेत साधू संत माईबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर. साधू संत काय सांगतात? करोनी सायास शिकवी. संत महात्मे नाही बनलं तर त्या ठिकाणी कोणत्या तरी भाषेत आपल्या त्या ठिकाणी काय करतात?
समजावून सांगतात. कोणती तरी त्या ठिकाणी भाषा, अर्भकाचे साठी तैसे संत जगी या करुणी दावी ती अंगी. म्हणून संत महात्मे मुलाचे असेल अगदी सगळ्या भाषा संत महात्म्याने बोलतात. जशी आई असते बर का, आईचा मुलींमध्ये किती जीव असतो, अग्नीत त्या ठिकाणी जीव असतो, पाहिजे तेवढा जीव असतो, अप्रतिम त्या ठिकाणी जीव असतो. ते आपल्याला समजत नाही मुलीला बर का. अहो मुलगी जर समजा त्या ठिकाणी लग्न जर लागत असेल तर लग्नामध्ये आई त्या ठिकाणी काय करते, ढसा ढसा रडते. बाप सुद्धा काय करतो, ढसा ढसा रडतो. किती जीव असतो आईचा मुलींमध्ये. कारण की त्या ठिकाणी मंगल अष्टकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्वास्ती श्री गणनायकम गजमुखम बर का, त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी नद्याच सुद्धा गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा. कोणी म्हणून लग्न लागतंय का, तसं नाही बर का. परत सगळ्या गंगा गोदावरी सगळं नद्यांचा त्या ठिकाणी काय करतात, आपल्यावर मंत्र उपचार केले जातात, परंतु आपलं त्या ठिकाणी लक्ष राहत नाही. म्हणून त्यामध्ये सुद्धा म्हणतात की काय म्हणतात, त्यावेळी ती बाई काय म्हणते, मंगल अष्टकामधून सांगतात, भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परख मानू नको, आठवण ठेवतो भावा बहिणीची, साधली जन्मो जन्मीची जोडी, साधली जन्मो जन्मीची जोडी. ती ऐका म्हणते, अगं बबे तू ज्या वेळेला काही जरी वाईट काम करशील त्यावेळेला फक्त काय कर, आमच्या डोळ्यामध्ये तू काय कर, आमचा चेहरा आमच्या समोर मान, आणि आमचा चेहरा ज्या वेळेला समोर असतील तू काय त्या ठिकाणी म्हणतात त्या ठिकाणी सर्व मनोगत त्या ठिकाणी ती मंगल अष्टक आपल्याला सांगतात बरं का. भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परख मानू नको, आठवण ठेव तू भावा बहिणीची, साजली जन्मो जन्मीची जोडी, साजली जन्मो जन्मीची जोडी. आईची छाया अंगावर ठेवतो, बापाची माया विसरू नको तू, आठवण ठेवतो या गावाची, साजली जन्मो जन्मीची जोडी, साजली जन्मो जन्मीची जोडी. नवऱ्याच्या अदनेत राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत नांदतो, आठवण ठेवतो या माहेरची, साजली जन्मो जन्मीची जोडी, साजली जन्मो जन्मीची जोडी. त्या ठिकाणी आई काय म्हणते, अगं आमचं ज्यावेळेस कोणतंही सुद्धा काढशील, ज्यावेळेस वाईट वागशील त्यावेळेस काय कर, आमचं त्या ठिकाणी आठवण कर. आई सुद्धा काय करते, जर मुलगी त्या ठिकाणी घरी आली तर घरी आली असताना तिच्या पिशवीमध्ये गोबीचं फूल टाकते माऊली बरं का. काय करते, गोबीचं फूल टाकते. काहून तिच्या घरात गोबीचं फूल भेटत नाही का, भेटत ना. लसणाच्या 2-3 गाठी तिच्या पिशवीमध्ये टाकते. फुटेल त्या ठिकाणी बिस्किटचा पुडा टाकते. का टाकते, कारण की आईचा काय असतो, त्या माता माऊलींमध्ये जीव असतो. जर मुलीचा नवरा जर दारू पित असेल तर सर्वात जास्त जर कोणाला होत असेल दुःख तर ते कोणाला होतं, आईला दुःख होतं. आई त्यावेळेला जर मुलगी आली तर त्या ठिकाणी आईच्या डोळ्याला मुलीचे देखता नाही राहिलं. खबर रडती, मागे जाऊन रडती, माझ्यामुळे माझ्या मुलीचं काय झालं, नुकसान झालं. केव्हा
करते आईची छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको तू आठवण ठेवतो भावा बहिणीची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जोडी. एवढं जरी माझ्याकडून चुकी झाली असं तरी आईची छाया तू अंगावर ठेव मला त्या ठिकाणी लोटू नको. तसंच त्या ठिकाणी संत मायबाप सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. काय सांगतात? कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी संतांचा समागम व्हावा तो उपयोगाला येणार वाया जाणार नाही. म्हणून तिथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतामुखाद्वारे जे ज्ञान आलं ते आपण काय करायचंय? श्रवण करायचं. श्रवण केले असताना आपल्या जीवनाचा काय होईल? उद्धार होईल. काय होईल? उद्धार होईल. विठ्ठल कसं असो मंदिर जाळतात बरं ते आहे ना, खरंय का? हे बघा कसं असो त्याला मंदिर ते ठिकाणी काय करतात? सेवा करतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी त्याची झाले अंगे आहे. बरे जीवनाला त्या ठिकाणी हे कर्मफळ असतं ते त्या ठिकाणी भोगावंच लागतं. नंतर त्या ठिकाणी काय हे म्हणतात असो तो आपला विषय नाही. म्हणून त्या ठिकाणी संत महात्म्याने काय व्हावे त्याचे द्वारे श्वान याते तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे बली. म्हणजे संत महात्म्यांच्या चरणाजवळ आपण त्या ठिकाणी कामारी बटिक सेवेचा सेवक. एकनाथ महाराजांच्या घरी फार श्रीमंत होते एकनाथ महाराज. आणि श्रीमंत असताना त्या ठिकाणी एक मुलगा रडत होता. आणि रडत असताना आई मला पुरणाची पोळी खायची बरं का. त्या ठिकाणी नाथ महाराज आले आणि नाथ महाराज म्हणू लागले तू टेन्शन घेऊ नको या मुलाला माझ्या घरी घ्या बरं का. आणि नाथ महाराजांनी त्या मुलाला घेऊन गेलेले. आणि मुलाला घेऊन गेले असताना मुलाला आपल्या घरी ठेवलेले. त्याचा एकच सर्व झाडून काढायचं, शेण पाणी करायचं आणि उरलेला जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो काय करायचा? सेवन करायचं. बस एवढंच काम, बाकी दुसरं काहीच नाही. असे बरेचसे दिवस झाले. आणि बरेचसे दिवस झाले असताना मग नाथ महाराज एक वेळेला बिमार पडले. आणि बिमार पडले असताना पाठ घ्यायचा होता. आणि पाठ घ्यायचा असताना नाथ महाराज म्हणू लागले आजचा पाठ जो घेईन तो गावोबा घे. आणि पोरं हसू लागले बरं का. आणि हसू लागले आणि हसत असताना तो कसा घेईन? मग तो तर कधी क्लास मध्ये आला नाही, कधी पाठात आला नाही आणि त्याला कसं येणार आहे? म्हणून त्या ठिकाणी परंतु फक्त नाथ महाराजांनी त्याच्या गालाला हात लावला. आणि हात लावल्यानंतर संत कृपा झाली, इमारत फळाली. म्हणून आपणासारखी करती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. त्या ठिकाणी काय केलं? नाथ महाराजांनी त्यांना गादीवर बसवलं आणि पुरोहित पाठ त्यांनी केला. फक्त निमित्ताने कशा गेला होता? संतांच्या दारी व्हावे त्याचे कामारी बटिक सेवेचा सेवक. संतांच्या दारामध्ये काम केलं कशानं? अर्धालीनं करा का बटाईन करा का कसं तरी करा, तरी सुद्धा कसं तरी केलं तरी संतांच्या जीवनात त्या संतांच्या मध्ये काय आहे? रंक तेथे बली. तो संतांच्या दरबारामध्ये आला, त्याचा उद्धार झाला. पुन्हा एक उदाहरण देऊन जाईल अगदी थोडक्यात आणि 10 मिनिटात सेवेला त्या वेळ हा झालेला आहे. अगदी 5 मिनिटात त्या ठिकाणी माझी सेवा समाप्त करणार बरं का. असे असणारे मातंग ऋषी बरं का शबरी राहिली कुठे? संतांच्या दारामध्ये. कुत्रे का काय? कोणी म्हणायला नको महाराजाच्या कीर्तनात कुत्र नव्हतं. कुत्र आहे ते तरी बरं आहे बाबा. तू नाही आला कुत्र्या, तू घरीच राह बर का. म्हणून संत महात्मे त्या ठिकाणी शबरी माता राहिली कुठे? मातंग ऋषी बरं का. मातंग ऋषी असताना मातंग ऋषीच्या संतीमध्ये फक्त शबरीला एक वेळेला सांगितलं की तुला त्या ठिकाणी संत महात्मे भेट देतील आणि संत महात्मे भेट देतील असं तिला त्या ठिकाणी शब्द सांगितला. आणि शब्द सांगितल्यानंतर संत महात्मे भेट देतील. तर शबरी माता त्या ठिकाणी कशी राहिली? दिनपणे रंक तेथे बली.
दिन म्हणून राहिले. दृष्टांत फार मोठा आहे, तरी सुद्धा अभंग सुटणं हा महत्वाचा आहे. म्हणून कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले. संत महात्म्यांसोबत उद्धट राहू नका, कर्मटप्रमाणे राहू नका, लीनपणाने राहा, दीनपणाने राहा. संत महात्मे जीवनामध्ये उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. असं जर कोण राहिलं असेल त्या ठिकाणी यादव हे कर्मटाने राहिले, अहंकाराने राहिले, त्या ठिकाणी त्यांचा काय झाला, नाश झाला. असे असणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या यादव कुळामध्ये काय केलं, सांबने त्या ठिकाणी काय केलं, जामवंतीच्या पुराण काय केलं, भागवतामध्ये फार सुंदर ही कथा आलेली आहे. त्यांनी काय केलं, पोटाला त्या ठिकाणी चिंख बांधली बर का, आणि चिंख बांधल्यानंतर संत महात्म्याची हेटाळणी करण्याकरता गेला, आणि संत महात्म्याची हेटाळणी करू लागला. का हो, हिला काय होईल, संत महात्मे हिला काय नाही होईल, याला मुसळ होईल आणि ते तुमच्या कुळाचा काय करल, नाश कर. आणि खरंच मुसळ झालं, आणि मुसळ झाल्यानंतर बळीराम दादा त्याने त्याचं पीठ केलं, समुद्रात फेकलं, आणि त्याचे लवाळे त्या ठिकाणी आले. सर्व कथाभाग सर्वांना माहित आहे, तुमचा वेळ त्या ठिकाणी घेणार नाही, म्हणून त्या ठिकाणी बाहेर आले फक्त, आणि घेतलं. त्या ठिकाणी यादवचं काय झालं, नाश झाला. यादव कुळ खल्लं झालं देवाचं. कोणाचं झालं, कालच्या अभंगात सांगितलं, धुंद झाला तुझा दरबार. म्हणून ज्यांनी म्हणे मी जाणे तुझे खेळ, कळी सोकुळा लावी. स्वतःच्या कुळ ठेवलं नाही देवा तू, म्हणून जनाबाई काय करू लागली, भांडू लागली. कोणाला, देवाला. देव तू, अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, अरे तू तुले सगळे खेळ माहिती. मग त्या ठिकाणी सांगितलं देवानं, म्या माझ्या कुळाचा नाश का केला, अहो ज्याने माझं कुळ जर ठेवलं असतं तर हे उन्मत्त झाले असते, त्याच्यामुळं कळी स्वकुळा लावली असो. म्हणून त्या ठिकाणी कर्मटप्रमाणे संत महात्म्यांकडे राहू नका, संत महात्म्यांकडे राहा, दिनपणे रंक तेथे भले. या अभंगाचा अर्थ खूप मोठा आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे